एक शांत गावात एक हत्या झाली. पण ही हत्या कोणी केली, का केली आणि यामागचे खरे मास्टरमाइंड कोण? काही पुरावे, काही गोष्टी उघड झाल्या आणि अखेर एक मोठा राजकीय भूकंप घडला. 82 दिवसांच्या संघर्षानंतर एका मंत्र्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता राजीनामा तर झाला, पण पुढे नेमकं काय होईल? संपूर्ण आढावा घेऊया. तत्पूर्वी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आणि यानंतर मोठा गदारोळ उठला. या हत्येचा तपास सुरू असताना काही पुरावे आणि काही राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. विरोधक आणि जनता मागणी करत होते की मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. शेवटी 82 दिवसांचा संघर्ष पुढे आला आणि राजीनामा देण्याचा दिवससुद्धा आला. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत होती. शेवटी काल रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेतला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश मिळाले आणि अखेर त्यांनी आपल्या PAच्या माध्यमातून राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. धनंजय मुंडे यांची यावरती पहिली प्रतिक्रिया आली. राजीनाम्यानंतर मुंडे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्यापासूनची ठाम मागणी आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. न्यायालयीन चौकशी सुरू आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस उपचार घेणार आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे. तसेच यावर मनोज जरांगे यांची आक्रमक प्रतिक्रियासुद्धा आलेली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की लोक गुन्हे करायचे आणि हे राजकीय गाद्यांवर बसायचे. मुंडे 302 मध्ये आहेत. त्याला कमरेत लाथ घालून हकललं पाहिजे. त्याची आमदारकी देखील काढा. तसेच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनीसुद्धा स्वतःची आक्रमक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले, भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की खंडणीची सगळी मुळं तिथूनच सुरू होतात. काही बैठका मुंडे यांच्या घरी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना केवळ सह आरोपी करू नका, तर मुख्य आरोपी करा. बीड जिल्ह्यात आंदोलन झाले आणि बीड बंदसुद्धा घोषणा करण्यात आली. पुढे प्रकरण असं झालं की संतोष देशमुख समर्थकांनी बीड बंदची हाक दिली असून मोठ्या संख्येने तरुण बाईक रॅली काढत आहेत. संतोष देशमुख अमर रहे अशा घोषणा देत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. तसेच त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचीसुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी अजित पवारांवर थेट आरोप केला. कारण सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर सवाल उपस्थित केला. अजित पवार म्हणाले होते की धनंजय मुंडे यांनी नैतिक कारणावरून राजीनामा दिला. पण सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवार कसे खोटे बोलत आहेत हे मुंडे यांचे ट्विट दाखवत स्पष्ट केलं. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की हा राजीनामा पुरेसा नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उचलून बाहेर फेकायला हवं होतं. मी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे आणि मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यातील टॉवर लोकेशन काढून पुढील पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे पुढे प्रश्न असे निर्माण होतात की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा शेवट नसून सुरुवात आहे. असा प्रश्न आहे की धनंजय मुंडे यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार? न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार? संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? आता वरील सर्व लोकांच्या तीव्रता, विरोधकांचे सर्व काही आरोप यावरून मुंडे यांच्यावरती कोणतीही कारवाई होऊ शकते. तर तुमचं मत यावर काय आहे ते सुद्धा सांगायचं आहे. तुमच्या मते यामध्ये कोण दोषी आहे? कमेंटमध्ये तुमची मते आम्हाला नक्की कळवा आणि या केसचे पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे.